तर चला मी जोडी आपण पाहतोय 4 षटकांची मॅच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विनीत मडवी येतात पहिलं षटक घेऊन. दातिलवी संघाकडनं विनीत मडवी येतात पहिलं षटक घेऊन. आमचे प्रमोदजी मडवी आले असते तर या फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष. मोठी दिसेचे रोहिदाचे मात्र यांच्याकडनं घेसर संघाला सुवर्ण संधी. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 21-21 हे पारितोषिक दिलं जाईल. पहिलाच बॉल आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दुर्वेश मडवीच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. थँक्यू. आलाय 4 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज विनीत शेख, दिलीपजी गायकवाड आणि रवी खानावकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. आपलंही सहर्ष स्वागत. चार धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली बॅच. फटका चांगला आहे. दुर्वेश मडवीने हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. नंतर आलेल्या षटकाराने आमचे 2 कलाकार रंगाभाई आता फॉर्म मध्ये आहेत. हिट मॅरेजला तुम्ही बघू शकाल आपल्या कॉमेंट्री बॉक्स. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात विनीत मडवीने गोलंदाजी करत असताना. आमचे विकास मडवी असतील, प्रमोदजी मडवी फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. अवांतरच्या स्वरूपात 1 रन्स मिळाले. धपलका धावा आपण बघू शकाल 11. नकऱ्या बैलाचे मालक आपण बघतो रुपेश अनंत. 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइस फक्त दुर्वेश मडवीसाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 5,000. विनीत चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. प्रथम बॅटिंग करत असताना स्कायरा 11 आई गावदेवी घेसर, आकाजी पाटील शिवडूनचे उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला घेसर पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जयवरमान दातिवली संघ. प्रमोद मडवी यांच्याकडनं सुद्धा दातिवली संघाला शुभेच्छा आल्या. त्या स्पर्धेला त्यांचे हार्दिक स्वागत. हा चेंडू स्वीपच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. 1च धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकली ती. 12 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिटाचा वेळ घेतलाय तो दातिवली टीमने. 20 मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपन्न करायची, लक्षात घ्या. 12 धावा धावपलकावरती लागल्यात. चला आमचे कलाकार या. रंगाबाई. हा, पारितोषिक आलंय रवींद्रजी खानावकर साहेब यांच्याकडून. पण त्यांची अशी कट आहे की आपण नाचत नाचत मंचावरती आले पाहिजे. सो कमॉन डीजे रवींद्र खानावकर साहेब यांच्याकडून रंगाबाई 550. बास
स्टेज हलायला लागला. इतक्या जोरात नाचतात रंगाबाई. भावेश दळवी आलेत. चला थोडंसं फास्ट क्रिकेट, थोडंसं हसी मजाक सुद्धा मात्र आपण पाहतोय. भावेश दळवी आलेत. अष्टपैलू खेळाडू आहेत दातिवली संघाचे. आपण पाहतोय भावेशला तुम्ही बघू शकाल. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. कामगार सेना नेते आदरणीय रवींद्रजी खानावकर साहेब यांच्याकडून आता फलंदाजाने जर षटकार मारला तर 500चं कॅश प्राइज, 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल रवींद्रजी खानावकर साहेब यांच्याकडून. तो गोलंदाज भावेशला तुम्ही पाहताय. सेकंडला दुर्वेश मडवी आहेत. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत अनिकेत म्हात्रे आहेत. क्षेत्ररक्षक म्हणूनच अनिकेत म्हात्रे दातिवली संघामध्ये त्यांनी प्रवेश केला. आज चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी करतात. एकच धावी ते मिळाली ती दुर्वेशच्या खात्यामध्ये. धावसंख्या आपण बघू शकाल 13 वरती. या स्पर्धेचे आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील फडकेपाडा यांचे मी कौतुक करेल. खूप चांगली स्कोरिंग त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत त्यांचं लेखाजोखा तुम्ही बघू शकाल. विकेट किती गेलेत, षटकार किती आले, चौकार किती आलेत, या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल किती आलेत, नो बॉल किती आलेत, रनआउट किती फलंदाज झाले, जेल किती फलंदाज बाद झालेत, क्लीन बोल्ड किती, अचूक माहिती अशोक पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. होमसा MTC लाईव्हचे मी कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेश दळवीकडे अशोक वेग प्रचंड आहे आणि तो वेगाने नेहमीच इम्प्रेस करतो दातिवली संघासाठी. इथे क्षेत्ररक्षक विनीतने एक चांगला झेल टिपला आणि सूरज म्हात्रेचा डाव संपलाय. 13 वरती पहिला धक्का. स्कायराय 11 आय गावदेवी घेसरला. थँक्यू डीजे. या आपण सन्मान करूयात नावडेचे उद्योगपती आदरणीय सुरेश शेठ खानावकर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय नारायण शेठ भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सुरेश शेठ खानावकर नावडे यांचा यथोचित सन्मान करावा. मी पुन्हा एकदा विनंती करेन नावडेचे उद्योगपती आदरणीय सुरेश शेठ खानावकर यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय नारायण शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. आज विशेष ज्यांची उपस्थिती या मंचावरती, त्याचबरोबरीने दिलीपजी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. मी दिलीपजी गायकवाड साहेबांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. दिलीपजी गायकवाड साहेब यांचा आपण सध्या सन्मान करतो. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय नारायण शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आणि ज्यांनी एका षटकारासाठी पारितोषिक लावलेले. आताचा येणारा पहिला षटकार त्या फलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. कामगार नेते आदरणीय रवींद्रजी खानावकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांनाही विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आदरणीय नारायण शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते कामगार नेते रवींद्रजी खानावकर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. रायगड जिल्हा कामगार नेते आज जे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय रवींद्रजी खानावकर साहेब यांचा सध्या आपण सन्मान करतोय. आणि आता या डावामध्ये जो पहिला षटकार येईल त्या फलंदाजाला 500चं कॅश प्राइज देखील आहे त्यांच्याकडून. त्याचबरोबर प्रदीपजी मोकाशी पाडा यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. प्रदीपजी मोकाशी यांना विनंती करेन की आपण या. आदरणीय नारायण शेठ भोईर यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन आमचे लाडके आयोजक या स्पर्धेचे त्यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा सध्या पार पडत आहे आणि या सन्मानाबरोबरच वळा त्या मॅचच्या दिशेने. सो टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. करण आलेल्या सर्व पाहुण्यांची आपण पाहतोय. करण काळ्यांच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. सर्व सन्मान त्यांच्या मुखातून आपण ऐकतोय. नक्कीच एक चांगले समालोचक. आज सकाळी तुम्ही त्यांचं रानालच्या स्पर्धेत सुद्धा त्यांचा आवाज ऐकला. मी मगाशी उल्लेख केला सांगन प्रीमियर लीग, गोव्याची स्पर्धा, त्यानंतर ग्रामीण बिग बॅश या स्पर्धेमध्ये सुद्धा करणचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावा येत नाही. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय.
एक अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 आणि शेवटची रात्र 3 बायसिकल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि शाईन गाडी तुम्हाला पाहायला मिळते नरेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून. फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. मिड विकेटच्या दिशेने एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना जर्मन दातिवली संघ तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 8.00 च्या सरासरीने फक्त आणि फक्त 16 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला लागत आहेत. या ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते आदरणीय उद्योगपती नावडे सुरेश शेठ खानावकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला 11,000 रुपयांचं डोनेशन देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आदरणीय सुरेश शेठ खानावकर, थँक्यू सो मच. दोन षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धापलकवते आपल्या बघायला मिळत आहे. 30 षटक घेऊन बघायचं कोण येतोय. चला फिल्डिंग लगेच लावा. दातिवली संघ टॉससाठी उपस्थित राहायचे. ईश्वर 11 सोनारपडा आणि जर्मन निजे. सात्विक येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकात फक्त 16 धावा झाल्या आहेत. त्या स्कायरा 11 आई गावदेवी घेसर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मयुरेश तिथे आहेत. चांगली फिल्डिंग मयुरेशचं कौतुक करेल मी. चांगली फिल्डिंग दाखवली मयुरेशने. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 17 वरती तुम्हाला पाहायला मिळते. सध्या जर्मन दातिवली संघ आपण पाहिलं नागझरी गावची पहिली स्पर्धा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची ती स्पर्धा या संघाने जिंकली आणि त्यानंतर अनेक स्पर्धा या संघाच्या नावावरती राहिल्या आहेत. नाईट स्पर्धा आपण पाहतो. देवीचा पाडा इथेही सुपर 8 मध्ये तुम्ही या संघाला पाहिलं होतं. तर या सीझनमध्ये चांगला खेळ राहिला आहे जर्मन दातिवली टीमचा. सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा रनरअप संघ ठरला होता. निवृत्ती मात्रे त्या स्पर्धेत बेस्ट बॅट्समन 72 धावा त्या स्पर्धेमध्ये निवृत्ती मात्रेच्या पाहायला मिळाल्या होत्या. विशाल मडवी थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. फिल्डरने फक्त जरा लक्ष द्या प्लीज. वारंवार ते सूचना करतायत. सेकंडला दुर्वेश. सात्विक अकुट टप्प्याचा बॉल होता. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक विनीत मडवी तिथे. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. सिंगलच मिळाली आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय तो जर्मन दातिवली संघ हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भावेश दळवी काहीतरी सूचना त्याला करत असताना शॉर्ट प्लेनचा बॉल जरूर होता. थोडंसं वेट अँड वॉच क्रिकेट. मात्र हा चेंडू झेपला नाहीये दुर्वेशला. त्यामुळे एक सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. ती काय टेलिकास्ट आहे बघा. ओमसा MTC लाईव्ह कौतुक करेल. फिल्डिंग सुद्धा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. 3रं षटक प्रगतीपथावर असताना फक्त आणि फक्त अशोक सांगतायत 18 धावा धापलकावरती घेसर संघाच्या. ज्या घेसर संघाने मागच्या पहिल्या मॅच मध्ये LNT खोनी विरुद्ध 67 धावा केल्या होत्या त्या घेसर संघाला 1-1 धावांसाठी ते संघर्ष करावा लागतोय. हाही चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळते. सात्विकने इम्प्रेस केलंय. एक यंगस्टर आहेत मात्र विशाल मडवी नेहमीच त्याच्यावरती भरोसा दाखवतात आणि चांगली गोलंदाजी फिल्डिंग सात्विकने दाखवली. मला आठवते मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सात्विकला अपोजिट टीमने रनआउट केलं नाही मात्र तोच सात्विक त्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते. हे क्रिकेटचा इतिहास आहे. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला कधी ते खेळाडूला कमी लेखून चालत नाहीयेत आणि सात्विकने जबरदस्त खेळ केला होता मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न सिंगल मात्र वेगाने पूर्ण केली जाईल. फलंदाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. थोडासा संघर्ष करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय तो घेसर संघ. ज्या घेसर संघाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला मात्र प्रत्येक वेळी संघ वेगळा असतो कारण की याच दातिवली संघाने पहिल्या मॅच मध्ये नारिवली संघाला 5 षटकांमध्ये 50 धावांवरती रोखलं होतं. 19 वरती 1 विकेट जरूर 9 हातामध्ये घेसर टीमच्या मात्र धावा येत नाहीयेत कारण 4 ओव्हरची मॅच. 3रं षटक प्रगतीपथावर असताना फक्त आणि फक्त मचिंद्र सर 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मचिंद्र सर यांचा आवाज तुम्ही पाहतायत. विदेशात सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. भरपूर मागणी असते सध्या खास करून हिंदीमध्ये. इथे मात्र चक ठेवण्यात आलेला आहे. अनिकेतने एक चांगला झेल टिपला लॉंग लेगला. फलंदाज बाद होईल. दुर्वेश मोडीची खेळी समाप्त. 19 वरती 2रा धक्का घेसर टीमला.
थोडंसं अडचणीत सापडल्या तर आशिष भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 19 वरती 2 विकेट. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. एक रनसाठी आता संघर्ष करावा लागतोय तो केसर टीमला, कारण की दातिवली संघ चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर चला टॉस साठी उपस्थित राहायचे. सोनारपाडा आणि निजे दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला जयनुमान निजे, दुसऱ्या बाजूला गावदेवी RM ईश्वरी 11. सोनारपाडा नितीन फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ खोणीगावचे, आणि ते मात्र वेट अँड वॉच मात्र वायडिश लॉंग आणला क्षेत्ररक्षक. आशिषला माघारी परतावं लागेल. जयेश मात्रेने एक चांगला झेल टिपलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 19 वरती तिसरा धक्का केसर टीमला. मोकाशी पाडायचे आदरणीय समीर जेंदारकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत. आज आपले डान्सर काय थकणार नाही. रंगनाथ आणि चैतू नाही, चैतू भरपूर टप देत आहेत रंगाबाईला. मयुरेश तांडेल आलेत शेवटच्या षटकामध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. मयुरेश तांडेल येत आहेत 3 षटकात फक्त 19 धावा. मयुरेश तांडेल आपण पाहतोय यंगस्टार आहेत. विशाल मडवी नेहमीच या खेळाडूवरती भरोसा दाखवतात. सात्विक असतील, मयुरेशला तुम्ही पाहतायत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंना त्यांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनंही केलं या खेळाडूने. विक्रम म्हात्रेला सुद्धा तुम्ही बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. अक्षय म्हात्रे मला वाटतं नाहीये संघामध्ये. फिरकी गोलंदाज. आता शॉर्ट थर्डमॅनला निवृत्ती म्हात्रे, शॉर्ट 5 लेगला विशाल पाटीलला तुम्ही पाहतायत. चला वेळ घेऊ नका प्लीज. 19 वरती 3 विकेट. शेवटचं षटक. टॉस साठी उपस्थित राहायचे सोनारपाडा आणि निजे. एका बाजूला नितेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला अमोल पाटील. इथे विकेट सॅक्रिफाईस केली. नवनाथला माघारी परतावं लागेल, कारण की आदेश भोईरला स्ट्राईक हवी होती, त्यामुळे इथे विकेट सॅक्रिफाईस केली. 19 वरती 4था धक्का. मैदानाच्या आतमध्ये घेसर संघ पूर्णपणे बॅकफुटवर. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं इथून घेसर संघ काय टार्गेट सेट करेल. ऑप्शनच्या बाहेर होता विशाल भोईर सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. मॅन फ्रॉम भिवंडी. हा ऍक्शन रिप्ले भरपूर बाहेर आहे आणि त्यामुळे वाईट घोषित केलंय. 21 वरती 4 विकेट गेलेत. मयुरेश तांडेला तुम्ही पाहतायत फार एंड कडनं गोलंदाजी करत असताना. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. अनिकेत मात्रे तिथे होते. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 23 वरती. 2 चेंडूचा खेळ फक्त मच्छिंद्र सर शिल्लक आणि धावा फक्त आणि फक्त 23 धावा 4 गडी बाद. घेसर संघ प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त गोलंदाजीचा
प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळतोय तो टीम जयनमान दातिवली टीमच्या माध्यमातून नाईट रजनीमध्ये. दोन धावा तर पूर्ण झाल्यात. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय त्यामुळे 3 धावा मिळतील आणि येणारा चेंडू असेल तो फ्रेट. नो बॉल पंचांनी घोषित केलंय. 2 धावा धावून घेतलेत. धावा झाले 26 आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल. एखादा षटकार एखादा चौकार आला तर 30+ धावा जाऊ शकतात त्या मॅच मध्ये. मात्र मयुरेश तांडेले केलेली चूक तुम्हाला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. नो बॉल +2. पुढच्या मॅच साठी नितेश कॅप्टन आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सोनारपाडा टीमचे कॅप्टन करण ठाकूर आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नो बॉल घोषित केलाय पंचांनी त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल. फलंदाज गोरख मांगरूळकरसाठी. पंचांचा इशारा येत असताना येणारा चेंडू फ्रीट. 26 धावा झाल्यात. 4 गडी बाद 26 आणि येणारा चेंडू आता फ्रीट. मयुरेश फ्रीटचा बॉल होता मात्र चांगला बॉल होता तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलेत. गोरख मांगरूळकर आपण असं वाटतंय मात्र पोहोचलेत की नाही. मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल पंचांचा बाद आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. सोनारपाडा विरुद्ध निजे. दुसऱ्या फेरीतील दुसरे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बघायचं आहे तर 2 धावा इथे पूर्ण झाल्यात की नाही. कारण फ्रीटचा जरी बॉल असेल मात्र फ्रीटवरती फलंदाज रनआउट बाद होऊ शकतो. आणि बघायचं एक्झॅक्ट काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. गोरख मांगरूळकरकडे थोडासा आत्मविश्वास दिसतोय. त्याला असं वाटतं की मी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलोय. त्यावेळी तो जुनी खेळपट्टीवर दिसत असताना आपल्यावरती पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. गोरखच्या ऍक्शनवरच दिसत होतं. नोट आउट. सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत गोरख मांगरूळकर. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला मयुरेशच्या माध्यमातून. त्यानंतर लोकांना चांगली फिल्डिंग जयेश मात्रे देत होते. थोडेसे थांबले. त्यानंतर त्यांनी थ्रो फेकी केली. यष्टिरक्षक एंडला. आणि बघा हा खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडीशी झेप घेतली भावेशने. बॅट ग्राउंडिंग झाली तोपर्यंत. 2 धावा इथे मिळाल्यात. धावा झाल्यात त्या 28. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेर होता मयुरेशचा बॉल. वाईटचा इशारा येत असताना पंचांचा. धावसंख्या 29. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून बघायचे काय टार्गेट सेट होईल. 29 वरती 4 विकेट. त्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. सोनारपाडा विरुद्ध निजे. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होईल. गेसर संघाला 29 वरती लागणारा 5वा धक्का आणि 30 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जयनवंत दातिवली संघाला. ज्यावेळी मॅच सुरू होईल ऐकूया रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. मात्र तत्पूर्वी टॉस केला जाईल टॉस बॉक्समध्ये. सोनारपाडा विरुद्ध निलजे.
निळजे फार फॉर्मात आहे, पण सोनारपाड्याचा कॅप्टन करणने टॉस जिंकलेला आहे. काय म्हणशील, कसा आहे परफॉर्मन्स? पहिल्या मॅचमध्ये फार चांगली बॅटिंग झाली, खास करून योगेशकडून. बॉलिंगही चांगली झाली लेफ्टी रिद्धेशकडून. काय म्हणशील, या मॅचमध्ये टॉस जिंकलाय निळजेच्या विरुद्ध काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करू, कारण की पहिल्या मॅचमध्ये पण थोडी बॉलिंगमध्ये थोड्याशा चुका झाल्या, त्याच्यामुळे पहिले बॉलिंग करून घेऊ, नंतर बॅटिंगमध्ये त्या कव्हर करू आम्ही. कसा आहे सध्याचा परफॉर्मन्स? या सीझनमध्ये बऱ्याचशा ट्रॉफ्या आलेल्या आहेत, बऱ्याचशा ट्रॉफ्या हातामध्ये लागता लागता गेलेल्या आहेत. काय म्हणशील स्वतःच्या संघाच्या परफॉर्मन्सविषयी? हां, म्हणजे भरपूर चुका झालेल्या आहेत, पण 1-2 मॅच नंतर आम्ही अशा मॅची हारलेलो की जिंकता जिंकता ऑलमोस्ट आम्ही हारलो आहे. तर बघूया आता, आजच एक ट्रॉफी जिंकलो आहे, तर तोच फॉर्म कंटिन्यू करू आम्ही. निळजे संघ भन्नाट फॉर्ममध्ये, खास करून रजनी स्पर्धांमध्ये मला आठवते बुरदुलची स्पर्धा अक्षरशः त्यांनी गाजवली. फार चांगला परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये केला होता. काय म्हणशील, निळजेच्या विरुद्ध खेळायचं, टॉस जिंकला, फिल्डिंग करणार आहेस, किती आकडा असेल तिथपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? आणि या फलंदाजाला जर आम्ही बाद केलं, 1 ते 2 असे फलंदाज जरूर आहेत, त्यांना तुम्ही बाद केल्यानंतर तुला असं वाटतं की या धावसंख्येपर्यंत आम्ही त्यांना रोखू? निळजे संघ पूर्णच चांगला आहे, बॅटिंग लाईनअप खूप खोल आहे, स्पेशली नितेश असेल, विशाल दा असेल, तर यांना दोघांना लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू आणि 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या भोईर कुटुंबाचं हे आयोजन, पहिली रजनी स्पर्धा कल्याण डोंबिवली क्रिकेटची. काय म्हणशील, लास्ट इयर पहिल्या पर्वामध्ये डे फॉर्मॅटमध्ये होते, आता लगेचच सेकंड सीझनमध्ये त्यांनी फ्लडलाईट क्रिकेट अर्थातच रजनी फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेला कन्वर्ट केलं, त्याबद्दल काय म्हणशील? नाही, कारण की आयोजन करणं कुठलेही आयोजन असो की सोपं नसतं, त्यात रजनी असेल तर ते खूपच कठीण असतं. त्याच्यामुळे या कमिटीचं धन्यवाद देईन की एवढं चांगलं आयोजन केलं आणि आम्हाला किती खेळण्याची संधी दिली. थँक्यू. आणि तुला शुभेच्छा असलेल्या मॅचसाठी. नितेश, टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावला आहे, बॅटिंग करायची आहे. आता बॅटिंग करायचे तर रन जास्त बोर्डवर लावावे लागतील, कारण की सोनारपाडा म्हटलं तर बॅटिंग त्यांची खूप चांगली आहे. येस, या तर गोष्टी जरूर आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळतील. पण या सीझनमध्ये मी प्रामुख्याने बऱ्याच वेळेला ऑन माईक कॉमेंट्री करत असताना देखील म्हटलेलं की जे 2 गोलंदाज आले आहेत निळजेमध्ये, नागेश आणि करण, त्यामुळे इम्पॅक्ट फार पडतो मॅचेसमध्ये. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये फार चांगली दोघांनी बॉलिंग केलेली आहे. काय म्हणशील, कसे यंगस्टरची या दोन्ही गोलंदाजांची साथ तुमच्या संघाला? नक्कीच त्यांनी चांगली गोलंदाजी केली, पण कुठेतरी आम्ही म्हणजे एक संघ म्हणून चुका करतोय, त्यामुळे आम्ही टुर्नामेंट हारतोय, तर इथे आम्ही त्या चुका टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. मॅचला होती सुरुवात, दातिवली अगेन्स्ट गेसर. इट्स ओव्हर टू यू मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू नितीन कालन आणि थँक्यू करण काले. वॉट अ शॉट. पहिला स्लॉग स्लिपचा फटका दाखवायचा होता, मात्र फॉलिंग स्लिप करण्यास भाग पडला. आणि बघा, पहिला अक्षरशः झोपून फटका मारला, फॉलिंग स्लिपला फटका दाखवला जयेश मात्रेनं. वॉट अ शॉट, वॉट अ क्रिकेट, वॉट अ क्लास. हा क्लास आहे या भोईर परिवाराच्या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि खरा स्टँडर्ड आहे स्वर्गवासी रामदास मुत्तेजी शेखरचा. पहिला चौकार जिंकण्यासाठी अवघ्या 30 धावांची गरज आहे. सुरुवात थोडीशी शांत झाली या फलंदाजाची गेसर संघाच्या माध्यमातून, मात्र त्याला प्रत्युत्तर दमदार दिले दातेवली संघाला. सुरुवात दमदार करत असताना जयेश माते गोलंदाज आकाश भोईर ज्यानं महिला सामन्यामध्ये अटॅकिंग गोलंदाजी केली, मात्र आता स्वागत केलंय पहिल्या चौकारानं. हिट केल्या चेंडूला, या चेंडू गरगलात निघून जात होतं, मात्र बॅकवर्ड बाज रिझन मधनं निघून गेला थर्ड मॅन रिझनला. अजून एक चौकार. साईडला दोन्ही बाजूने खेळण्याची फलंदाजी असणारा, क्षमता असणारा फलंदाज आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. अटॅकिंग फलंदाजी सुरुवात केली, 8 धाबा जयेश शाह बॅटमध्ये आल्या, दुराबा निर्माण केला, चेंडूला मात्र पुन्हा एकदा फेकून दिलं, सीमा पलीकडं जाणं शंकाच नाहीये. अजून एक फटका. दातिवली संघाला माहिती आहे 30 धाबा कुठायच्या आहेत आणि सुरुवात दमदार केली. पिबनचं यश एकच षटक आहे, त्यामध्ये 15 अधिक धाबा आल्या, तर आपण 18 चेंडूने 15 धाबा काढू शकतोय. ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. दमदार सुरुवात. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन जयेश मात्रे. ही इज ऑन द फायर.
परफॉर्मन्स दिला होता कौसात संघानं. निलजेच्या मकर संघ चषकामध्ये अजून एक चांगला परफॉर्मन्स देतोय फलंदाज जयेश बॅटमध्ये निघालाय. अजून एक चौकार. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जयेश म्हात्रेचं. 4 चेंडू 4 चौकार. व्हॉट अ ग्रेट अँड फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द जयेश म्हात्रे. अशोक आम्हाला सांगतील हा ठरलाय दुसरा 7 चेंडू 7 चौकाराचा विक्रम अतुल भोईर वाडेघर देसाई संघाच्या विरुद्ध त्याचा विक्रम आहे मैदानावरती. थँक्यू अशोक. अशोक म्हणजे आमचे निश्चित एक चांगले बुद्धिमान आमचे स्कोरर आहेत. ते प्रत्येक चेंडूची माहिती आम्हाला देत असतात. चंद्रगुप्त जसं म्हटलं तरी वावगटाला नाही त्यांना प्रत्येक हिशोब असतो त्यांच्याकडं. 4 चेंडू 4 चौकार. बघायचे 30 धाबा उभा करायचे आहेत. ज्या गेसर संघानं मगाशी खूप चांगला परफॉर्मन्स दिला तो गेसर संघ मात्र दिशा भरकटलाय. कारण धावांमध्ये 29 धाबा कुठल्यात आणि ज्या आकाशने मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा देत 2 धक्के दिले होते त्या आकाश भोईरला मात्र मार बसलाय. त्यामुळे मी कौतुक करेन जयेश म्हात्रेचं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस बॅट्समॅन. एकूण धाबा 16 एकूण काढायचे फक्त 30च धाबा आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये अक्षरशः कंबर कसल्या फलंदाजानं आणि सुरुवात दमदार देतोय दातिवली संघाला. ग्रेट बॅटिंग. पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अक्षरशः झोपून फॉलिंग स्लिप करण्याचा प्रयत्न करतोय. एकच धाव मिळणार. 5 चेंडूचा खेळ संपला. 17 धाबा दापलकावरती. कारण आमच्या समेत आहेत त्यांचं देखील आपण कौतुक करूया. कारण मागची 4 दिवस स्पर्धा हँडल करतात. संपूर्ण स्टेज हँडल करतात. तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय. आणि आज आम्हाला नितीन काळन जॉईन झाले आहेत. एक अत्यंत चांगले समालोचक मराठीचे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 5 चेंडूचा खेळ संपला. 17 धाबा आणि मागच्या 5 चेंडू विनीत पाडून नॉस लागला होता. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो. आकाशला मार बसलाय. आकाशचे चेंडू खराब नव्हते. शॉट बनवलेत मैदानावरती. फायनल ड्युरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. खेचलाय फटका. पहिला चेंडू स्विच इन. व्हॉट अ कॉन्फिडन्स बियॉन्ड द स्ट्रोक आणि पंच सांगतील इट्स अ 4 रन्स. 5 चौकार 1 सिंगल आणि धाबा कुठल्यात 21 आणि फक्त गरज असणार आहे ती 9 धाबांची येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आवडली स्ट्रॅटेजी दातिवली संघाची. कारण P1चा सुंदर वापर केलाय. 4 षटकामध्ये फक्त एकच P1 आहे आणि P1चा योग्य वापर करून आपली पॉवरफुल फलंदाजी दाखवले. आणि काय फटके कुठलेत. अक्षरशः मैदानाच्या 4 कोपऱ्याला फटकेबाजी करत असताना कंबर कसले आणि मग केसर संघाला बॅकफुटला आणून सोडलाय. 21 धाबा दमदार सुरुवात. 18 चेंडू फक्त 9 धाबांची गरज. डीजे. थँक्यू डीजे. 4 जे लागोपाठ चौकार आलेले जयेश म्हात्रेच्या बॅटमधून त्यासाठी रुपेश म्हात्रे साहेब दातुले यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज त्याला आलेला आहे. सो टू डीजे. येस कम ऑन. येस जे थांबायचं आहे बघू शकाल आपण स्क्रीनवरती हे सुंदर विलोभनीय दृश्य. निलजे संघ रेडी होते इन ॲक्शनमध्ये पुढच्या सामन्यासाठी. पुढचा सामना विनर टू विनर पाहायला मिळणार तुम्हाला. दुसऱ्या फेरीतला निलजे वर्सेस सोनापाडा मोठा सामना. ईश्वरी 11 सोनापाडा वर्सेस जर्मन कडमंडळ निलजे यांच्यामध्ये बिग फाईट. आज सामना एकतर्फी होणार का असं वाटतंय. प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप आम्हाला प्रेम दिलं आपण. हा डगआउट दातिवली संघाचा विशालला बघू शकाल आपण संघाला लीड करतोय. आज भावेशची एंट्री खूप सुंदर राहिली विशालसाठी. कारण गोलंदाजाचा अटॅक खूप चांगला राहिला. विशालच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये नगर शबद चषक तुम्हाला पाहायला मिळणार. 21 धाबा. एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहेत ते आणि संघाला नेहमी लीड करत असतात. 9 धाबांची अवघ्या गरज. सामना स्पीडअप करा प्लीज. जास्त उशीर नको गेसर संघ. कारण आयोजकांची विनंती आपणास. आम्हाला काही हरकत नाहीये. सूरज गोलंदाज आलाय तो सूरज म्हात्रे. गोलंदाज तयार होतोय. लेफ्ट वरती विकेट. सूरज म्हात्रे सध्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आलंय. भागीरथजी भोईर साहेब यांच्याकडून रंगा आणि चेतू या दोघांसाठी पारितोषिक आले. जर ते मंचावरती नाचत आले तर प्रत्येकी 200चं पारितोषिक या दोघांनाही देण्यात येईल. भागीरथजी भोईर साहेब यांच्याकडून. जियान यांच्याकडनं हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी सूरजसाठी पारितोषिक 1000 रुपयाचं आलंय. फक्त 9 धाबांची गरज आहे. सामन्याचं बिमोड केलंय. रंग थोडंसं हळू यायचं नाचत कारण स्टेज आहे. कारण पांड्यावर मंचावरती आहेत. यास नितीन काळे आणि सामन्याचा आनंद घेतात बघा प्रेक्षकांना जात असताना. आणि निंजेगावचे आमचे ग्रामस्थ देखील आहेत. देवा आहेत आमचे. स्वागत आहे देवा. नवनाथ देखील आहेत. एन्जॉय करतात. यस आलो तुमचा परदेशात देखील जातोय. खरं यूट्यूबला फक्त इथे पाहिलं जात नाही आहे. कारण मला आठवतं ज्यावेळी 2019ला आम्ही कतारमध्ये गेलो होतो. कतारमध्ये फक्त इंग्लिश चॅनल आहेत. त्यामुळे ते प्रेक्षक तिथले आपले मराठी 18 लाख लोक राहतात. ते फक्त आपली हिंदी कॉमेडी मराठी कॉमेडी एन्जॉय करतात. आणि जेव्हा आम्ही कतारला गेलो ते आम्हाला भेटायला आले होते की आम्हाला एंटरटेनमेंट फक्त क्रिकेट स्पर्धा आहे. त्यावेळी कतार देखील मोठ्या स्पर्धेमध्ये ही पहिल्या स्पर्धा पाहिली जाते. 128 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट. क्या बात आहे. वरती विकेट.
ड्राईव्ह केल्या चेंडूला एकदा वेगानं पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे आणि धाबा येणार बीजी टेवल्याच्या प्रेक्षकांना 2 धाबा. चांगलं क्रिकेट. दातुली संघानं सांगितलं की 30 धाबा आमच्यासाठी सोपं लक्ष आहे आणि आमच्यासाठी क्रिकेट किती सोपं आहे मैदानावरती हे दाखवून दिले. क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे मैदानावरती. धावसंख्या 24. हे बघा आमचे प्रेक्षक, स्वागत आहे सर्वांचं. आज UTC अजून फॉर्मात आहे. MTC बी आमची रोशन त्याची संपूर्ण टीम चांगलं कार्य करत असताना सबस्क्राईब कराय चॅनलला. आपला माणूस आपलं चॅनल. ड्राईव्ह केला बॅकफुटला जाऊन खूप सुंदर फटका फ्रंटफुट लावून माफ करा. बॅकलिपला खाली ठेवलं. सोपा सामना आहे आणि 25 धावा दापलकावरती. फक्त 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संपूर्ण आमचा प्रेक्षक वर्ग दाखवला जाईल स्क्रीनवरती आज. चेक. अश्वदादा भोईर यांच्या जवळचे मित्र हर्षलजी बेडेकर आणि कुशलजी बेडेकर केरळवरून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि दातिवली संघाला जरूर त्यांच्याकडून ऑल द बेस्ट. प्रेक्षक बघा, जिथे रिक्षा भेटेल जिथे गाडी भेटेल तिथे बसून या सामन्याचा आनंद घेतात. MTC TV तुमचं मनापासून धन्यवाद रोशन. खूप चांगलं कव्हर केल्या स्पर्धेला आणि स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचवली. 25 धाबा जिंकण्यासाठी फक्त 5 धाबांची गरज आहे. निलजे संघ गेट रेडी आणि सोनापाडा संघ लगेच आपण उतरायचं आहे. सोनापाडा संघ फिल्डिंग करा, निलजे संघाला फलंदाजी करायची आहे. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू चांगलं एक्झिक्युशन. पंचाचा बोट आकाशाला दाखवलं जात आहे आणि फलंदाज बाद ठरणार. पंचवीस धाबा. हे बघा प्रेक्षक आमचे एन्जॉय करत असताना. चला सामना स्पीडअप करूया आपण. फक्त 5 धाबांची गरज आहे. दातिवली संघ 25 धाबा 0 बाद. धावसंख्या दापलकावरती सुरुवात दमदार झाली कारण पहिल्या षटकात तब्बल 21 धाबा कुठल्या 5 चौकार आपण पाहिले. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि ते धाबांचा वेग वाढला. 25 धाबा अवघ्या 5 धाबांची गरज. फलंदाज बाद ठरवलाय आणि नवीन फलंदाज जाणार तो DJ वाजवायचे आपण. प्रेक्षक किती एन्जॉय करतात सामना. निवृत्ती पाठी गेल्या मैदानावरती. आज जल्लोषच्या भोईर परिवाराचा, जल्लोषच्या कल्याण डोंबिवलीचा आमच्या आणि या विजया क्रिकेटचा आनंद आनंद आणि फक्त आनंद. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना देखील आनंद खूप लुटत असताना 25 धावा यशस्वी झाली स्पर्धा. कारण कल्याण डोंबिवलीची पहिली स्पर्धा गुढी उभारी नाईटच्या माध्यमातून भोईर परिवारानं त्याची स्पर्धा यशस्वी होत असताना आमचे प्रेक्षक आणि बघा दाखवतात स्क्रीनवरती. ते लाईव्ह टेलिकास्ट पाहतात याच मैदानावरती बसून. स्वागत आहे तुमचं. 25 धाबा फक्त 5 धाबांची गरज आहे. सामना स्पीडअप करूया आपण कारण अजून भरपूर सामने खेळवायचे. इन अक्षरमध्ये निलजे संघ आणि त्याला फाईट करीत सोनापाडा संघ. सोनापाडा संघाला टॉस जिंकला, शतक स्वीकारलाय. निलजे संघाला करायची फलंदाजी आणि सामना असणार आहे 4 षटकांचा. मजा येईल स्पर्धेमध्ये. काडी संघ स्पर्धेमध्ये ऑलरेडी फायनलचं तिकीट मिळवले त्यानं आणि सेमीफायनलमध्ये उंबारली संघ, गावदी उंबारली संघ ऑलरेडी पोहोचला. आज 8 पूलच्या माध्यमातून कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल याची उत्कंठा शिकायला पोहोचते. रात्रीचे वाजतात ते 12:20 होतात. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. आज गोलंदाज हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग हॅलो करत असताना स्वागत आहे. गोलंदाज तयार झालाय. दुरेश मडवी येत असताना. दुर्वेश 12 चेंडू फक्त 5 धावांची गरज. अटॅकिंग फटका बॅकफुटला जाऊन कट केला. या स्पंच करत असताना आणि चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी. स्कोर इज इक्वल. जिंकण्यासाठी फक्त 1 धाब्याची गरज. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन नाव. अप्रतिम फटकेबाजी दातिवली संघानं आज मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला दिलाय. गेसर संघानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र या सामन्यामध्ये त्यांची स्थिती थोडीशी दयनीय पाहायला मिळाली. 29 धावा फक्त कुटण्यात आल्या आणि आकाश भोईरला पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुटल्यात. त्या दातिवली संघ सुरक्षित झालाय. फक्त 1 धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि याचबरोबर विजयाचा चौकार. क्या बात आहे. जयेश बॅटमधला चौकार. जयेशचं कौतुक करूया आपण. 28 धावा कुठल्या जयेशनं. अप्रतिम फटकेबाजी आणि काय फॉलिंग स्लिप आपले मॅन ऑफ द मॅचची गोष्ट करूया आणि लगेच आपण सामन्याकडे बढ़णार आहोत. 23 धावा आणि सामना जिंकलाय मैदानावरती तो गेसर संघाच्या विरुद्ध दातिवली संघ. खूप अभिनंदन. चला निळजे आणि सोनारपाडा प्लीज ज्यांनी फिल्डिंग स्वीकारले लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा. दातिवली विजयी झालेले आहेत आणि आगासनचे कुणाल मात्रे बॉस, वैभवजी मुंडे आगासन आणि त्याचबरोबर हेमंतजी भोईर बेतवडे यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम दातिवली. रुपेशजी मात्रे साहेब
रुपेश म्हात्रे साहेब यांच्याकडून जयेशला 1000 आणि सात्विक म्हात्रे गोलंदाजीसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. चला एक गाणं होऊ द्या आणि तोपर्यंत पारितोषिक स्वीकारण्यासाठी या खेळाडू सामनावीर जाहीर करा कॉम्बॉक्स. सात्विक म्हात्रे मॅन ऑफ द मॅच आहेत. रुपेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 500, जयेशला फलंदाजीसाठी 1000. कमॉन डीजे यस रंगाबाई आणि चेतू. दोघे पाटलांचेच आहेत रंगनाथ आणि चेतू.